नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आहे. मी ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. आपण हा यूट्यूब चॅनल वेळोवेळी पाहत असतात, त्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन. या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती, चालू घडामोडीविषयी माहिती व जाहिरातीविषयी माहिती देत असतो. स्पर्धा परीक्षेत कोणता अभ्यासक्रम असतो, कशावर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात, याविषयी मी माहिती समोर देणार आहे. आपण सर्वांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. तसेच मी पाठवलेले व्हिडिओ किंवा मी तयार केलेले व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत पाठवावे. तसेच बेल आयकॉन दाबावे, म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. माझे व्हिडिओ सर्वत्र शेअर करावे ही नम्र विनंती, आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे ही सुद्धा आपल्याला विनंती आहे. चला तर आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये या हप्त्यातील जाहिराती याविषयी माहिती पाहणार आहोत. मी आपल्याला दर मंगळवारी एक व्हिडिओ पाठवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील जाहिराती यांची माहितीचा आढावा घेणार आहोत. चला तर आपण आज नवीन जाहिराती काय काय आल्यात या हप्त्यात त्याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वात प्रथम आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये 25,487 पदे आहेत. एकूण पदे किती आहे? स्टाफ सिलेक्शनची जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये 25,487 पदे आहेत. पदाचे नाव आहे GD कॉन्स्टेबल. पदाचे नाव आहे GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी. एकूण पदं आहेत 25,487 पदं आहेत. यामध्ये BSF आहेत 616, BSFचे 616 पदे आहेत. CIF 14,995 पदे आहेत. CRPF 4,590 पदं आहेत. SBB 1,764 पदे आहेत. ITBP 1,293 पदे आहेत. ER 1,706 पदे आहेत. यामध्ये पात्रता आहे वर्ग 10वी उत्तीर्ण. पात्रता काय आहे विद्यार्थी मित्रांनो? वर्ग 10वी उत्तीर्ण. वर्ग 10वीची परीक्षा पास झालेला कोणताही विद्यार्थी किंवा कोणताही मुलगा ही परीक्षेला अर्ज करू शकतो. याची आहे पात्रता वर्ग 10वी. फिजिकल आहे, त्यामध्ये उंची आहे पुरुष 170 सेंटीमीटर. पुरुषाची उंची किती असावी? 170 सेंटीमीटर. महिलांची 157 सेंटीमीटर. चेस्ट ओनली फॉर मेल 80 ते 85 सेंटीमीटर. वेट म्हणजे वजन त्यामध्ये दिलेलं आहे. वयोमर्यादा आहे 18 ते 23 वर्ष. वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष. 1 जानेवारी 2026 पर्यंत वय शिथिलता आहे ST SC साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष असं वयोमर्यादा वाढवलेली आहे. आणि एक सर्व्हिसमॅन यांसाठी 3 वर्षसुद्धा जास्तीचं आहे. वेतन श्रेणी आहे 21,700 ते 61,000 अशा रीतीने वेतन श्रेणी आहे. परीक्षेचा शुल्क आहे खुला प्रवर्गासाठी 100 रुपये प्रवेश फी आहे. आणि महिला ST STसाठी फी माफ आहे. परीक्षेचा दिनांक आहे फेब्रुवारी-एप्रिल 2026. परीक्षेचा दिनांक आहे फेब्रुवारी ते एप्रिल 2026 या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 31/12/2025. ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि सर्व 10वी झालेले विद्यार्थी किंवा वर्ग 12वी झालेले विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन झालेले मुलं मुली या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर दुसरी जाहिरात आहे बँक ऑफ बडोदा. बँकेची जाहिरात आहे. पदं आहेत 2,700 पदं किती आहे? 2,700 पदं आहेत. पात्रता आहे पदवी. आणि अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा 30/12/2025. त्यानंतर आहे नवीन जाहिरात आलेली आहे तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ. यामध्ये पदं आहेत 2,623 पदं आहेत. तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ याद्वारे सुद्धा जाहिरात आलेली आहे. पात्रता आहे IIT
पदवी, डिप्लोमा अंतिम दिनांक आहे 25/12/2025 अर्ज करता येते. त्यानंतर नॉर्थर्न रेल्वेची जाहिरात आलेली आहे. पदं आहेत 4116 पदं आहेत. नॉर्थर्न रेल्वेची जाहिरात आलेली आहे. पदं आहेत 4116 पदं आहेत. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण. पात्रता काय आहे? 10वी उत्तीर्ण ITI. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 24/12/2025. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 24/12/2025. त्यानंतर आहे साऊथ ईस्टर्न रेल्वे. साऊथ ईस्टर्न रेल्वेची सुद्धा जाहिरात आलेली आहे. पदं आहेत 1785 पदं आहेत. पदं किती आहेत? 1785 पदं आहेत. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण ITI. अंतिम फॉर्म भरण्याचा दिनांक आहे 17/12/2025. त्यानंतर आहे लातूर मध्यवर्ती सहकारी बँक यांची सुद्धा जाहिरात आलेली आहे. पदं आहे 375. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण किंवा पदवी. अंतिम दिनांक आहे 1/6/2026 आपल्याला अर्ज करता येते. त्यानंतर आहे भारतीय स्टेट बँकची सुद्धा जाहिरात आलेली आहे. यामध्ये पदवी प्राप्त कोणत्याही शाखेतील पदवी झालेला विद्यार्थी अर्ज करू शकतो. त्या पात्रता आहे पदवी किंवा MBA झालेला विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतो. अंतिम दिनांक आहे 23/12/2025. त्यानंतर आहे नवीन जाहिरात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड 300 पदं आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड 300 पदं आहेत. यामध्ये पात्रता आहे अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 22/12/2025. त्यानंतर अजून पुन्हा एक जाहिरात आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी 126 पदं आहेत. पात्रता आहे 10वी 12वी ITI. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 22/12/2025. त्यानंतर एक नवीन जाहिरात आलेली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 300 पदं आहेत. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एकूण पदं किती आहेत? 300. पात्रता आहे पदवी. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी अर्ज करू शकतो किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजे MA MSc हा शिक्षण घेतलेला विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतो. अंतिम दिनांक आहे 15/12/2025. 15/12/2025. त्यानंतर नवीन जाहिरात आलेली आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026. यामध्ये शिक्षक होण्यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा आपल्याला द्यायची असते. त्यासाठी पात्रता आहे D.Ed. पात्रता काय आहे? D.Ed, B.Ed, BPEd अशी पात्रता धारण केलेला कोणताही विद्यार्थी यामध्ये अर्ज करू शकतो. अंतिम दिनांक आहे 18/12/2025. या तारखेपर्यंत अर्ज करू शकतो. त्यानंतर पुन्हा एक नवीन जाहिरात आलेली आहे. युरेनियम कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया लिमिटेड 107 पदे आहेत. युरेनियम कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया लिमिटेड याद्वारे सुद्धा जाहिरात आलेली आहे. पदं आहेत 107 पदं आहेत. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण. पात्रता काय आहे? 10वी उत्तीर्ण. अंतिम दिनांक आहे 31/12/2025. 31/12/2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याद्वारे सुद्धा जाहिरात आलेली आहे. पात्रता आहे 12वी पास. पात्रता काय आहे? 12वी पास. पदव्युत्तर पदवी. अंतिम दिनांक आहे 19/12/2025 पर्यंत आपण अर्ज करू शकता. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची एक जाहिरात आलेली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची सुद्धा जाहिरात आलेली आहे. पात्रता आहे पदवी परीक्षा CA CMA. अंतिम दिनांक आहे 15/12/2025 पर्यंत आपण अर्ज करू शकता. त्यानंतर जाहिरात आली आहे इंटेलिजन्स ब्युरो यांची सुद्धा एक जाहिरात आलेली आहे. पदं आहे 362 पदं आहेत. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण.
पात्रता काय 10वी उत्तीर्ण, अंतिम दिनांक आहे 14/12/2025 आपण अर्ज करू शकता. त्यानंतर जाहिरात आलेली आहे. इंडियन एअर फोर्स ॲपेशिएट 344 पदं आहेत. इंडियन एअर फोर्स ॲपेशिएट 340 पदं आहेत. पात्रता आहे 12वी पदवी BE BTech आणि अंतिम दिनांक आहे 14/12/2025 आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. अशा रीतीनं या हप्त्यात जाहिराती आलेल्या आहेत आणि आपण या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीनुसार सविस्तर माहिती पाहून ऑनलाईन अर्ज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मी दर मंगळवारी आपल्याला या हप्त्यातील किंवा पुढील हप्त्यातील आणि दरवेळेस येणाऱ्या जाहिरातीबद्दल माहिती देणार आहे. म्हणून माझ्या या यूट्यूब चॅनलला आताच आपण सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन दाबावे, म्हणजे मी पाठवलेले नोटिफिकेशन आपल्याला पाहता येतील. माझ्या या यूट्यूब चॅनलवर दिलेली माहितीची सविस्तर चौकशी करावी, तसेच वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती पाहावी आणि आपण ऑनलाईन अर्ज करावे. त्यानुसार आपण विशिष्ट वेळेनुसार किंवा विशिष्ट कालावधीत ऑनलाईन अर्ज आपण भरून घ्यावे. धन्यवाद.